तर आपण आलेलो आहे वसंतराव नाईक स्मृती सभागृह वनामती नागपूर इथे आणि 5 तारखेपासून महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा याचं आयोजन इथे झालं होतं। आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि या चिमुकल्या बालकलावंतांनी एक सुंदर अशी एकांकिका सादर केली आणि ज्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचं महत्त्व त्यांनी नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितलेलं आहे। तर मी सर्व बालकलावंतांना शुभेच्छा देतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही धनश्री माळवे या पोरीचा अभिनय खरोखर वाखाणण्याजोगा होता। आपण सर्वजण टाळ्या वाजवून तिचं स्वागत करूया। मी सोनटक्के सरांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेविषयी आपलं काय मत आहे आपण आपलं मत व्यक्त करावं। धन्यवाद। खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं या सगळ्या चिमुकल्यांना स्टेजवर जाता आलं आणि उद्याचे भावी जे कलावंत आहेत यांच्यामधनं काही अभिनेता, काही ॲक्टिंग क्षेत्रात जाणार आहे, काही माध्यमांच्या क्षेत्रामध्ये जाणार आहे। तर हे जे प्लॅटफॉर्म आहे हे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं जी बालनाट्य स्पर्धा घेण्यात येते, या स्पर्धेच्या निमित्तानं या सगळ्या कलावंतांना एक हक्काचा मंच मिळतो आणि त्या सगळ्याच्या निमित्ताने या मुलांच्या अंगी असलेल्या प्रतिभेला एक व्यासपीठ मिळतं। त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या या शाळेतले विद्यार्थी तयार होत आहे, हे या स्पर्धेचं यश म्हणायला पाहिजे आपण। धन्यवाद सर। तर इथे आपण सरांकडून जाणून घेतलं। सर या नाटकाचे लेखक दिग्दर्शक कोण होते? नाही, नितीन ठाकरे लिखित आणि अंकुश कडू दिग्दर्शित आपण आताच भल्लांतक हे नाटक बघितलं। मी मधुकर आंबेकर, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, नागपूर प्रतिनिधी मधु आंबेकर। किती दिवस झाला विष्णू शाळेत आला नाही आणि मध्ये माझी आई खटल्यावर आहे। अवे विचार करून बोल ना। विचार करूनच बोलताय। तुमच्या मुलांनी जे मला सांगितलं तेच सांगत आहे। शाळेच्या नावाने निघतात आणि बाहेर काय काय करतात याची उदाहरणे काही कमी आहेत आणि मुलांना शिकवता देता येत नाही तर कशाला पाठवतो शाळेत? अगो बाई माया म्हणून मा विष्णू एवढे शाळेत जाते। हो असं तुम्हाला वाटतं पण लक्षात ठेवा मी जे बोलले ते सत्य। येते मी। ओ बाई 5 ते 8 महाराष्ट्र राज्य शासनातर्फे आयोजित 22वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा यांचं आयोजन वसंतराव नाईक स्मृती सभागृह इथे आयोजित करण्यात आली होती। आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे। आपण कल्पना देवते या रसिक म्हणून या स्पर्धेविषयी यांच्या काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेऊया। ही नाट्यस्पर्धा आहे आणि बालनाट्य स्पर्धा म्हटल्यावर मला आवर्जून यावंसं वाटलं। त्यात आणखीन एक गोष्ट अशी होती की ही जी मुलं येणार होती त्या शाळेशी माझा जरा जवळचा संबंध आहे। या शाळेचे प्रिन्सिपल निलेश सोनटक्के सर ह्या अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मुलांना प्रोत्साहित करून त्यांचा आनंद द्विगुणित करतात आणि त्यांना नवीन वाटा उपलब्ध पण करून देतात। झालेलं नाटक अतिशय सुंदर, ॲक्टिंग इतकी लहान मुलं इतकी चांगली करू शकतात हे बघून मला खरंच खूप छान वाटलं। या शाळेला आणि या स्पर्धेला माझ्या शुभेच्छा। धन्यवाद मॅडम। तर शाळेला मुख्याध्यापक निलेश सोनटक्के सरांना आणि त्यांच्या सगळ्या चमूंना मी परत सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी विश यू ऑल द बेस्ट। थँक्यू। इथे आपण
रसिक म्हणून करुणा कोल्हे यांचं मनोगत आपण जाणून घेऊया. बोला मॅडम, काय मत आहे आपलं या स्पर्धेविषयी? सर्वप्रथम तर या सगळ्या मुलांचं खूप खूप अभिनंदन, कारण इतक्या लहान वयामध्ये त्यांनी अशी पात्र उभी केली जी समाज मनाला भावून टाकणारी आहेत आणि विद्यार्थी दशेमध्ये शिक्षणासोबतच एक कौटुंबिक मूल्य आणि भावनांची जाण असणं खूप जास्त गरज आहे आणि या मुलांमध्ये ती दिसलेली आहे. ही भावनांची जाण त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये पण कुठेतरी बघितली असेल आणि अशा लोकांच्या भावनाचं वर्णन त्यांनी प्रत्यक्षरित्यामध्ये जे इथे उमटवलं ते खरंच खूप वाखाणण्याजोगं होतं आणि भविष्यामध्ये या सगळ्या गुणांची समाजाला सुद्धा गरज आहे. कुठेतरी आपलं समाजमन या सगळ्या गोष्टीसाठी सुन्न झालं पाहिजे की त्यांना कुठेतरी भावना असतात आणि शिक्षणाचा जो अभिप्राय त्यांनी दिलेला आहे तो अतिशय शिक्षणाचा संदेश आहे. शिक्षणाचं महत्त्व काय आहे, शिक्षणाचं महत्त्व जर विद्यार्थ्यांना कळलं तर आकाशाला खरंच ते गवसणी घालू शकेल आणि शिक्षणाचा ह्या नाटकाद्वारे असा एक अभिप्रेत हा तितकाच महत्त्वाचा आहे. शाळेचे मुख्याध्यापक निलेश सोनटक्के सर यांनी या अगोदरही बरेच नाटकं केले आहेत. ताईसारखं नाटक त्यांनी गाजवलेलं आहे आणि इतरही स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. तर हा सुद्धा एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये मला खूप आनंद होत आहे की मुलं आपल्या या छोट्या वयामध्ये खूप कौतुक करण्याला एक त्यांनी पात्र उभी केलेली आहेत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर इथे आपण करुणा कोल्हे यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकून घेतलं. मी सर्व जे बालकलावंत आहेत त्या सर्व बालकलावंतांचं कौतुक करतो आणि फक्त एकच तुम्हाला मेसेज देईल की जी तुम्ही जोपासलेली कला आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा, तर एक दिवस निश्चितच तुम्ही आकाशाला गवसणी घालाल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.